भाऊ बहिणीचा पवित्र सण असलेला रक्षाबंधनात साताऱ्यातील जिल्हा कारागृहातील कैदी बांधवांसोबत मैत्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करून बहिणीचे पवित्र कर्तव्य पूर्ण करून या कैदी बांधवांना राखीचे पवित्र बंधन बांधले आहेत। वर्षानुवर्ष कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी बांधवांना आपल्या लाडक्या बहिणींना भेट येत नसल्याने मैत्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी राखी बांधत असताना अनेक कैदी बांधवांचे कंठ दाटून असल्याचे दिसून आले। आज रक्षाबंधन सारखा पवित्र सण असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजना रावत यांनी आपल्या महिला सदस्यांना घेऊन सातारा जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करून कैदी बांधवांना आपल्या लाडक्या भावाप्रमाणे राख्या बांधल्या आहेत। या कार्यक्रमाच्या वेळेला फाउंडेशनच्या सदस्या वैशाली फडणवीस, हेमलता जगताप, मंजुळा लोखंडे, सविता कदम तसेच कारागृहाचे अध्यक्ष श्यामकांत शेंगळे, वरिष्ठ तरुण अधिकारी ज्ञानेश्वर दुबे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याच बरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका। पत्र्याचे शेड, बसस्टॉपचा आसरा घेऊ नका। उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका। छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा। पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा। घरात विजेची उपकरणे हाताळू नका। दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते। ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।